मॅच बॅटर तकदीर पाहायला मिळतील मैदानावरती आणि बॅटर तकदीरच्या माध्यमातून आज चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 या आकड्यावरती. सुजल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल. सुजल पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर काय सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. थांब जरा, भूक लागली जास्त वाटते आमच्या डीजेला. हो थांब. डीजे पृथ्वी यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण आजचे पूर्ण दिवस ऐकले. लो फुलटॉस ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चलाय चौकार. चौकाराच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. तकदीरने 2 चेंडूवरती 2 खणखणीत प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक 3 चेंडू फेस केलेत, त्यापैकी 2 चेंडूंवरती 2 क्लीन बॅट स्विंगचे तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. ऑन साइडला वळवला फटकाला. जेव्हा बॉल सीमा पार मिळतील धावा 4. हा असेल दमदार चौकार. अजून एक दमदार चौकार. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती देखील आपल्याला चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती. 59 नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. अगदी आपण पाहू शकतो पहिल्या 4 बॉलवरती 3 खणखणीत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते, मात्र पंच अपील फिटत असताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. या पहिल्या षटकामध्ये पहिले 4 बॉल गोलंदाजासाठी थोडे चांगले नाही आहेत. गोलंदाजी चांगली होती, नो डाऊट ॲट ऑल, मात्र ज्या प्रकारची बॅटिंग होतीये तर कौतुकास्पद आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. डाऊन द बॉल. कॅचची संधी. कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावेने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. आपण पाहू शकतो जे मात्र पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 16 आकड्यावरती. 4 वर्ष मॅच आणि 4 वर्ष मॅच मध्ये सुरुवात फार दमदार पाहायला मिळते.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर पहिली मैदानावरती समाप्त झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 16. ओव्हर नंबर 2 मैदानावरती सुरू आहे. सचिनच्या खांद्यावरती जबाबदारी या ओव्हर नंबर 2 ची आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. सचिनच्या मार्फत धावसंख्या 16 या आकड्यावरती स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार आहेत. यावेळेस चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू गेल्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 18 या आकड्यावरती. पुढील मॅच DSP 11 KBS फिटनेस आणि तो संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम मिस्टर दिवा ब्राउनी कॅफे. विनर आणि लुझरची ती मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. DSP संघ जर लूज झाला सरळ बाहेर आणि जर जिंकला DSP संघ तर एक चान्स मिळणार आहे DSP संघाला. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळून जाईल. आणि जी शेवटची मॅच आहे 66 77 11 66 77 11 आणि ओम सई आर्या 11 मध्ये जो संघ पराभूत होईल तो बाहेर. जो संघ जिंकेल त्या संघाला एक चान्स आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय कारण बघा विनर विनर लुझर विनर आणि लुझर लुझर मध्ये आपण मॅच लावलेली आहे. याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ आहे. यावेळेस हॅमर करण्यात आलाय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील फिल्डिंगला जबाब आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडीशी स्लो फेकी पाहायला मिळतीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 21 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फिल्डर राजा होते ज्या राजाच्या माध्यमातून राजेशाही फिल्डिंग एक जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे मात्र चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मैदानावरती सुरू. सचिन यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये फक्त 7 धावा 5 चेंडू हाताळत असताना खर्च केल्या. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. मैदानाच्या बाहेर जात आहेत हर्षल. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. 2 षटकांचा आवाज. गेम चेंजर आणि मॅच विनर निल्सन मडवी यांचं करूया सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. 2 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. पृथ्वी सर हो पृथ्वी सर डीजे थोडासा हमिंग मारतोय. कमी केला आवाज तरी चालेल. हमिंग मारतोय. ते पिकाचू सारखी आवाज वाटते. पिकाचू. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मैदानावरती समाप्त झाले आणि सनी पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये शॉर्ट ओव्हरचा वापर हुक केला आणि बॉल पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. सीमारेषा पलीकडे जात असताना स्क्वेअर लेगला क्लिअर करत षटकार. डीजे 9 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो जे मात्र तिसरं मार्गस्थ. पहिल्या बॉल वरती आक्रमकाला चढवला गेला. ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर व्हॉट अ एफर्ट.
जबरदस्त एफर्ट आपल्याला सुजलच्या मार्फत पाहायला मिळतो. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ऑन बोर्ड 30 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. किपरच्या माध्यमातून चांगलं टेक आणि फलंदाज होतोय फेल. विकेट होत असताना पतन गडी गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीमने फलंदाज भावेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचे पतन झालंय. गडी गमावलाय दुसरा आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर मैदानावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. नो बॉल पंचांचा इशारा येतोय, त्यामुळे फ्रीडचा बॉल पुढचा असेल. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर द बॅट्समन. लेट्स सी ते कॅश इन करू शकतील की नाही. सुवर्ण संधी फलंदाजासाठी असेल. या सुवर्ण संधीचा लाभ ते घेतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. यावेळेस पुल केला आणि पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, दमदार असा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र विकेटचं पतन झालंय. क्रिकेटचा C4 कंट्रोल राखून C4 कमबॅक करत असताना ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जस्यास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिएक्शन, वार वरती पलटवार. षटकाराला क्विक रिप्लाय देत असताना हा विकेट मिळालाय. सो मच. धावसंख्या धावफलकावरती 37 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय जो मात्र तिसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला चेंडू 5 झालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस फुल टॉस पाहायला मिळाला, मात्र दिशाहीन गोलंदाजी. लाईन आणि लेन दोन्ही चुकीची आहे. फुल टॉस जर तुम्ही टाकाल तर मात्र ते चुकीचं आहे आणि वाईटिश लाईन वरती हा बॉल टाकण्यात आला, त्यामुळे एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड. पंचांनी पाहिलं, अवांतरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला आणि एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड. टीमची टोटल 38. यावेळेस वेट वॉच अँड देन डिलिव्हर करायचा प्रयत्न, मात्र इथे तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारली आहे. विवेक मुंडे होते डीप मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून सुरेख असा झेल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. आणि जर या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 3 देखील पूर्ण झालं. नवीन गोलंदाज
बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की जे खेळाडू खेळले नाही आहेत ना त्यांना आता खेळवणं बंधनकारक असेल. जे खेळाडू 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होते अशा खेळाडूंना आता तुम्हाला इन घ्यावं लागेल. याची नोंद आपण सर्वांनी करून घ्या. जयेश आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. नाट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळत असताना पाहूया कशा प्रकारे कामगिरी जयेश यांच्या माध्यमातून केली जाईल. गोलंदाज सिरियस 4 वर्ष मॅच आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. विवेकच्या माध्यमातून इथे मिस्टेक झाली आणि बॉल सीमारेषेला सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार आला मिड विकेटला क्लिअर करत 4. कॅचची संधी निर्माण झाली आणि संधीचं सोनं करत असताना मागील बॉल वरती झाली मिस्टेक. यावेळेस जबरदस्त झेल फलंदाज फेल आणि फलंदाज तकदीरचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन झालंय. तकदीर बॅक टू द पवेलियन. मार्गस्थ जयेश याच्या माध्यमातून कमबॅक झालेला आहे. पहिल्या बॉल वरती जरूर चौकार आला मात्र त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. चांगली आहे लाईन. दादा तकदीर दादा हो तकदीर दादा तुम्ही इकडे बसा. नाही खुर्ची घेऊन जा काय हरकत नाही. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42-42. शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर क्रॉस बॅटर चुका टाइम जरूर होता मात्र यावेळेस बॅकिंगला कोण नाहीये त्यामुळे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो करण्यात आलेलाच नाहीये. अन्यथा क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळू शकला असता. धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा धाव फलकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल सीमा रेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. इवन देखील कंप्लीट आणि बघूया चौथी धाव होते की नाही. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि बघता काय पंच चौथी धाव कंप्लीट आहे की नाही. विकेट क्या बात आहे. मात्र ही रील व्हायरल 100% होणार. जिथे
आहोत, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला आपण टॉस करतोय, त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर आपल्या कॅप्टनला पाठवायचंय. दोन्ही संघांचे कॅप्टन टीम DSP 11 KVS फिटनेस तसेच मिस्टर दिवा ब्राउनी कॅफे या दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करूया टॉस. दर्शन दादा चला तुमच्याच उपस्थितीमध्ये आम्ही टॉस करू. पुढील मॅच आपण टॉस देखील करतो आणि वळूया मॅचच्या दिशेला, जिथे सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे. दाखल टीम ब्रो कोड फायटर्स या संघाकडून जयेश आणि सचिन. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर साईराजने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक मार्गस्थ साईराजच्या माध्यमातून साईराज गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. जयेश आणि सचिन हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल पहिलाच पाहायला मिळेल. साईराज पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टीप आउटून मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र स्थिर स्थगित 0 या आकड्यावरती 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ, जो मात्र सुरुवात थोडीशी खडतर जरूर झाली आहे. का पहिले 2 बॉल आणि दोन्ही बॉल डॉट आहेत. ऑन साइडला फटका जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष अखेर तिसऱ्या बॉलवरती तुटला आणि संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय चौकार बॅटरच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती. फोर ऑन द बोर्ड. खोडाप्याचा बॉल खोदून काढलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र धावा 2 आणि 2 धावींच्या साथीने धावफलक 6 या आकड्यावरती. ओव्हर नंबर पहिली मैदानावरती मार्गस्थ साईराज आपल्याला पाहायला मिळतील, जे जबरदस्त कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात आणि आतापर्यंत तशीच कामगिरी जरूर केली आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र कॅच झाली ड्रॉप. मात्र एफर्टला जवाब होतं. एफर्टला 100 आउट ऑफ 100 नक्की मिळतील, मात्र कॅच सुटली आहे आणि एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक पाहायला मिळतो. डीप मध्ये आपल्याला मिड विकेट, डीप मध्ये वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त आणि एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड इज ऑन 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथमतः आपण पाहू शकतो या पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण जर पाहिलं गेलं तर कार्पेटच्या सहाय्यानेच फक्त आणि फक्त टोळवण्याचा प्रयत्न होता. ग्राउंड शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला, त्याला अनुषंगून जास्त धावा झाल्या नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं. पुढील मॅच DSP 11 KVS फिटनेस वर्सेस मिस्टर दिवा ब्राउनी कॅफे या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती मला वाटते निमिष असेल.
निमिष आहेत आणि पाहूया निमिषच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जातीये, थोडीशी लेट अपील झाली, मात्र अगदी पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होईल एका धावेने विथ अ बॅट. येस, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 8 या आकड्यावरती. बॅटची एज होती, अन्यथा प्लेड ऑन फलंदाज जर झाले असते तर विकेटचं पतन झालं असतं, कारण इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि विकेट सिटिंग नक्की आपल्याला पाहायला मिळाली असती. यावेळेस डॉट बॉल आला बॅटन पॅड मधून, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलशी होत असताना समाप्ती आणि धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे 8 या आकड्यावरती. रन अप बॉल इक्वेशन आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. खोलडाप्याचा बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल, आता नकार दिलाय. स्ट्रायकिंग एंडवरचे फलंदाज इंटरेस्टेड जरूर होते, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरून नकार आला आणि एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. जयेशने नकार दिला जरूर होता, सचिनने देखील नकार दिला, मात्र असं वाटलं की कदाचित दुसरी धाव देखील बनू शकते. ऑन साइडला फटका लाजवाब, नो प्लस धावा मिळतील 4, म्हणजे नशीब धावा. बॅटची नरेज, एसटी रक्षक बीट होत असताना थर्डमॅन फाईन लेग इंटरेस्टेड. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डिंग ला जवाब आहे. 2 धावा तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 7 5 और ताज. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि 3 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 17 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर चेंडू 4 झालेत, अजून देखील 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विंगर अप OUT, फलंदाज झाले बॅट प्लेड ऑन. इथे बॅट्समनच्या माध्यमातून थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं, तुमच्या मनस्थितीमध्ये होते आणि अशा वेळी शॉट खेळायचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाले. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना, पहिला बॅटिंग करत असताना टीमने. जय शिके समाप्त. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच जबरदस्त पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद. रिषभची खेळी समाप्त. दिशेला गेलेत, मध्ये आता हवा खात बसले असतील. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त झालं. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉल वरती चौकार, त्या एक्स्ट्राच्या 5 धावा जरी आल्या तरी देखील या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावांवरती थांबवण्यामध्ये यश मिळालंय. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हर नंबर 2 मध्ये निमिषच्या माध्यमातून. 51 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये 17 बनल्या गेल्यात. अजून देखील 34 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 12 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. तकदीर
मुंडे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पाहूया तकदीर यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बावीस या आकड्यावरती 34 धावा 2 षटकांमध्ये पाहिजे होता. 2 चेंडूंवरती आल्यात 5 म्हणजे अजून 29 धावांची गरज. 10 बॉल 29 धावांची गरज असताना इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि बॉल सीमारेषा पलीकडे नशिबाचा लकी चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 30 पाहायला मिळेल. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 बॉल 21 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. वाईट प्लस नशिबाच्या 5 धावा. डीजे अजूनही गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे मात्र कॅच इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ही गोलंदाजी पहिले होणं फार गरजेचं होतं. या षटकाचं विवरण पाहिले तर पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार चौकार. वाईट प्लस 4 एकूण 5 धावा 8 झाल्या टीमच्या टोटल मध्ये आणि आता विकेटचं पतन झालंय. जाऊया आपण समीकरणाच्या दिशेला. उर्वरित चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 7 आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी आय थिंक 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. ते म्हणजेच ब्रोकोड फायटर्स या संघाला. सोळा धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि 16 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर चेंडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. आता समीकरण 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 6 गेंदों में 15 रनों की आवश्यकता. जीत के लिए यह समीकरण रहेगा बैटिंग करते हुए टीम ब्रोकोड फाइटर्स टीम के लिए. चला 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचे विनंती असेल.
चेंडू विजयासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 14 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या बॉल वरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. 5 चेंडू 14 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय, म्हणजे 2 चेंडू हे फार महत्वाचे असतील. या 2 चेंडूंवरती एक मोठा फटका जर आला या मॅच मध्ये नक्की कमबॅक होईल. बॅटिंग करत असताना ब्रोकोड फायटर्स या संघाचं ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरसवत असताना 41. आता 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. का मॅच रंगत असताना पाहायला माहितीये. 4 चेंडू आणि 10 धावा. म्हटलं होतं की या बॉल वरती चौकार येणं फार गरजेचं, आणि चौकार मारलाय फलंदाजाने. कौतुकास्पद कामगिरी या बॅटर्सच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. कॅच संधी आणि धक्का बसलाय. विकेट होत असताना पतन. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना 4था, आणि फलंदाज सचिन चिकेळी होत असताना समाप्त. आवश्यकता. रोमर्षकतेने भरलेली मॅच दर्शकांच्या भेटीला आहे. दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. यावेळेस विकेटचं पतन झालंय. तिन्ही दांडी गुल झालेत. क्या बात आहे. बरोबरी सुटल्यास पहिले विकेट आणि त्यानंतर टॉसला गृहीत धरलं जाईल याची सर्वांनी नोंद करून घ्यायची. 2 चेंडू 10 धावा असं समीकरण आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची नाही, रनआउटची विकेट आहे. ठीक आहे, यायचंय नाही, लाईव्ह आहे ना. ठीक आहे, नॉट आउट आहे. हात लागला पहिले स्टंपला. क्या बात आहे. असे 8-9 वाईड आले पाहिजेत, मजा येईल मॅच मध्ये. व्हाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र 42 या आकड्यावरती. 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे.